आज मायाचा कॉलेजमध्ये पहिला दिवस आहे म्हणून तिची गडबड चालू असते. इतक्यात तिची आई येते तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आणि बघते तर मायाने सगळ्या रूममध्ये पसारा केलेला असतो. हे पाहून तिची आई चिडते. हे सर्व काय आहे? कालच तुला तयारी करून ठेवता नाही आली का? आयत्या वेळी घाई करत हा असा पसारा कचरे आणि मग निघायचं. ते आवरत बसायला आहेच नाही. माया लाडात येऊन आई बोलते. पण मायाची आई मात्र फार रागात असते. आईला कुठे काय काम असतात? ती तर रिकामीच असते ना. माया आईला सॉरी बोलते आणि कॉलेजला निघते. मायाच्या घरापासून तिच्या कॉलेजचं अंतर 1 तासाचं असे, त्यामुळे ती बसने ये-जा करत असत. मायाचा स्वभाव शांत आणि अबोला असल्याने ती जास्त कोणाशी बोलत नसे. माया तशी सावळी होती पण नाकाडोळ्याने छान दिसत होती. बघताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी होती ती. माया कॉलेजला पोचली होती. ती कॉलेजच्या गेटमधून आत येताना ती आजूबाजूला बघत होती. नवीन कॉलेजची ओळख करून घेत होती. कुठे काय आहे असं करता करता ती तिच्या डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली. ती आता तिच्या रूममध्ये जाण्यासाठी सीडी चढू लागली. सर्वीकडे बघत बघत आता ती तिच्या रूममध्ये पोचली होती. रूमच्या डोअरमध्ये उभी राहून तिने एक नजर क्लासरूममध्ये टाकली तर काही जण तिला पाहत होते तर काही जण त्याच्याच फ्रेंड्स बरोबर बोलण्यात गुंग होते. तिने आता क्लासरूममध्ये एंट्री केली आणि जाऊन बेंचवर बसली. तिने बॅग बाजूला ठेवली आणि फोन हातात घेऊन आलेले मेसेज बघू लागली. सर्वांना गुड मॉर्निंगचा मेसेजचा रिप्लाय देत होती. आता क्लासरूम जरा जास्त भरला होता. आजचा पहिला दिवस असूनही भरपूर जण आले होते. सर्वजण आता क्लास चालू होण्याची वाट बघत होतेच की तेवढ्यात सर आले. मग सरांनी त्यांची ओळख करून दिली आणि मग सर्वांना ओळख करून द्यायला सांगितलं. सर्वांनी आपापली ओळख करून देऊ लागले. आता मायानेही तिची ओळख करून दिली आणि मग काय पहिला दिवस हा पूर्ण ओळख करून देण्यातच गेला. कोणत्या लेक्चरला कोणते सर, कोणती मिस कोणत्या लेक्चरला आहेत हेही त्याच वेळी ओळख करून देऊन सांगण्यात आलं. असाच आजचा दिवस गेला. माया घरी आली. तिचा दिवस नेहमीसारखाच गेला. पुन्हा नेक्स्ट डे चालू झाला. माया कॉलेजला आली. क्लास चालू झाला. काही जण एकमेकांचे फ्रेंड्स होते तर काही जण नवीन फ्रेंड्स बनवत होते. पहिला लेक्चर झाल्यावर ती नेक्स्ट होणाऱ्या लेक्चरचं बुक वाचत असते तेव्हाच कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून मायाने त्या दिशेने पाहिले तर एक मुलगी होती जी तिला बोलत होती. इथे तुझ्या बाजूला कोणी नाही बसले तर मी बसू शकते का? यावर माया बोलली नाही नाही, म्हणजे इथे कोणीच नाही बसले, तू बसू शकतेस. मग ती येऊन बसली. मग तिने तिची ओळख करून दिली. मी शीतल, तुझं नाव? तिने मायाला विचारलं. मी माया. छान नाव आहे तुझं. शीतल बोलली. थँक्यू. माया बोलली. मग ते स्वतःबद्दल एकमेकींना सांगू लागले. अशीच त्यांची मैत्री वाढू लागली. अगदी ते बेस्ट फ्रेंड झाले. त्या दोघी सोबत येऊ जाऊ लागले. मग ते कधी लेक्चरला बसत तर कधी ऑफ लेक्चर असल्यावर ते कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचे. असंच काही दिवस जात होते. शीतलला तिच्या शेजारी राहणाऱ्या विशालने प्रपोज केलं. यावर त्याला काय उत्तर द्यावं हे तिला समजत नव्हतं. असं नव्हतं की तिला तो आवडत नव्हता, पण इतक्यात त्याने प्रपोज केल्याने तिला काही सुचत नव्हतं. म्हणून तिने मायाला याबद्दल सांगितलं आणि तिला काय करू असं विचारलं. शीतल आणि विशालबद्दल शीतलने मायाला आधीच सांगितलं होतं. यामुळे मायाला सर्व कल्पना होती. विशालबद्दल विचारताच यावर माया तिला बोलली. तुला जर तो आवडत असेल तर हा बोल ना. बाकी तुला तो कसा आहे, तो काय करतो सर्व तर तुला माहीतच आहे ना. तुझ्या मनात काय आहे, तुला तो आवडतो ना. त्यावर मिताली हो बोलली. मग काय सांगून टाक ना त्याला. माया बोलली. मग काय?
शीतलने विशालला हो म्हणून सांगितलं. मग त्यांचे रोज फोन मेसेज लागले, भेटायला लागले होते. हे सर्व पाहून मायालाही वाटू लागलं आपल्याला पण आयुष्यात कोणी तर असं असावं जो आपला असेल, आपल्यावर प्रेम करेल. आपणही रोज त्याच्याशी बोलू, भेटू. इतकंच बोलून माया पुन्हा थांबली आणि विचार करू लागली, आपल्याला कोण असे भेटेल आणि भेटणारच नाही. आपल्याला कोण का पसंत करेल, कोणाला मी का आवडेल, या विचारावरच ती थांबली. हा विषय आता आपण पुढे पुन्हा नको काढायला. नाही तर आपल्यालाच त्रास होईल. हा विषय तिने तिथे स्टॉप केला. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या जीवनातही कोणीतरी, आपलं असं कोणीतरी येणार होतं. कारण आता हिरोची एंट्री होणार होती, ती लवकरच. पण ते सर्व होण्यासाठी अजून काही वेळ लागणार होता.